नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, ज्येष्ठ समाजसेवक, शिक्षणतज्ञ तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे जनार्दन पंत बापूराव बोते यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। समाजसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास तसेच वंचित, आदिवासी व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली होती। राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य समारंभात देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत जनार्दन पंत बोते यांचा सन्मान करण्यात आला। जनार्दन पंत बोते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार केला असून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण व जीवन कौशल्याचे मार्गदर्शन केले आहे। त्यांच्या कार्यामुळे अनेक वंचित कुटुंबांना नवे जीवनमान प्राप्त झाले आहे। त्यांच्या या सर्वोच्च नागरी सन्मानामुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे ब्युरो चीफ सुनील गुरमाडे। सर्वांना जय गुरु। दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सोहळ्यामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जनार्दन पंत बोते गुरुजी तसेच राष्ट्रसंतांच्या विचारांचे अखंड वाहक यांना नुकताच माननीय द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते पद्मश्री या प्रतिष्ठित नागरिक पुरस्काराने ते सन्मानित करण्यात आले आणि स्वतः आपण त्यांच्यासोबत बोलूया। चला, प्रथम जय गुरु तुम्हाला। नुकताच तुम्हाला केंद्र सरकारच्या वतीने पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झाला आहे। खरं तर मोठा सन्मान मानावा लागेल, काय तुमची भावना असेल? खरं तर हा सन्मान म्हणजे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या सहवासामध्ये सोबत राहिल्यामुळे नुसतंच नाही तर अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ त्यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये जी काही हजारो प्रचारक आहेत हा त्यांचा सन्मान आहे। आणि ते गुरुदेव सेवा मंडळ म्हणजे गुरुदेव सेवा मंडळ म्हटलं की भगवी टोपी आली आणि भगवी टोपी घालणारी एक अर्थात ह्या भगवी टोपीचा सन्मान आहे असं मी समजतो। आणि प्रत्येक माणूस हा कुठल्या तरी लालसाने काम करतो अशातला भाग नसतो, परंतु ही तरी कमीत कमी पद्म पुरस्कारासाठी मला काही मिळावं म्हणून मी काम करावं। अर्थात मी माझ्या जीवनामध्ये हे कधी ठरवलेलं नव्हतं की मला पद्मश्री मिळेल, पण चांगलं काम संतांनी सांगितलेलं आहे त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे मला हे काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। नक्कीच राष्ट्रसंतांचे विचार हे गावागावामध्ये पोहोचले आपल्याला पाहायला सुद्धा मिळते, परंतु तुम्हाला असं वाटते का की महाराष्ट्रात सुद्धा हे विचार महाराजांचे पोहोचले पाहिजे, प्रत्येक मुलांपर्यंत महाराजांचे संस्कार प्रत्येक म्हणजे विचार रुजू हवेत असं तुम्हाला वाटते का? त्याचं काय नियोजन आहे? नक्की महाराजांचे किंवा संतांचे विचार एकच असतात, देश, धर्म, संस्कृती ही जपवणूक काम करणे, माणूस हा माणूस बनणे आणि माणूस हा माणूस बनल्यानंतर मग संतांची, शिक्षकांची गरज नसते असं मला मग गरज नसते याचा अर्थ उच्चतम शिक्षण नुसतं नाही पण आध्यात्मिक शिक्षण आणि जीवनाचं शिक्षण जर त्याला भेटलं नाही, विचाराचं धन, संस्कृतीचं धन त्याला सांगता आलं नाही किंवा विचार त्यांच्यामध्ये आले नाही तर याचा काही अर्थ राहत नाही। म्हणून इतर संतांनी जेव्हा राजकारणी मंडळी अर्थात ही जी मंडळी आहे सगळे राजकारणी मंडळी समाजकारणी जेव्हा आपण महापुरुष होऊन गेले, मोठे मोठे महापुरुष होऊन गेले, त्यांनी जो विचार दिला ते देशाचा, धर्माचा, संस्कृतीचा हा विचार आहे आणि त्यानुसार या भारताची जनता नाही जगाचं कल्याण कसं होऊ हा विचार ज्ञानेश्वरापासूनच हा विचार त्याने द्या। हे विश्वची योग, हाय विश्वयोग इसका, विश्वात्मदेव इसका, चाहता भला सभी का मंदिर ये महाराज असं राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे। आणि हा विचार सगळ्या संतांनी मांडलेला आहे।
नक्कीच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आपण पाहिले तर प्रबोधनात्मक पुरोगामी विचारांचे ते आहे. सर्व धर्म समभाव त्यांचे विचार आहे. परंतु आपण आजच्या जगात समाजामध्ये असं परिवर्तन काही दिसते आहे का महाराजांच्या विचारांचं? कारण आज अंधश्रद्धेच्या विळख्यात आपण अडकलेलो आहे. तर यावर तुम्हाला काय वाटतं? नक्की हा जो विचार तुम्ही बोललेत माझ्यासमोर अंधश्रद्धेचा, हा विचाराचा महाराजांनी पूर्वीपासूनच विरोध केला आहे. अंधश्रद्धा नको, श्रद्धा पाहिजे, पण अंधश्रद्धा नको. डोळ श्रद्धा पाहिजे. त्याला परकून निरकून आपण त्याचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टीचं असं हे केलं पाहिजे, तरच ते अंधश्रद्धा होणार नाही. आणि साधू संतांनी महापुरुषांनी हे सगळं सांगितलं आहे. अंधश्रद्धा कराल तर तुम्ही फसून जाल. हा विचार आपण आपल्या डोळ्यासमोरच होतो. आजही एवढ्या मोठ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये केवढं अंधश्रद्धेचं स्तोम आहे बघतोय बघत. आणि संतांनी त्याच्यावर नेहमीच प्रहार केलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याच्यावर अंधश्रद्धेवर खूप प्रहार केले. श्रद्धा हवी, ढोळ श्रद्धा हवी, पण अंधश्रद्धा नको. नक्कीच. तर आता तुम्हाला इतका मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा तुमच्यावर एक प्रभाव आहे, एक पगडा आहे. तर मला असं वाटते की आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी महाराजांच्या अभंगाच्या तुम्ही 4 ओळी म्हणाव्या. महाराष्ट्रात तुकडोजी महाराजांची जवळपास 123 पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यामधला ग्रामगीता हा एक ग्रंथ महत्त्वाचा लिहिला आहे. आणि माणूस कसा होईल? माणूस आहे पण माणूस नाही असं म्हणण्याची पाळी आज येत आहे. कारण कुठल्याही महापुरुषांचं संतांचं जर ऐकलं आणि त्यानुसार जर आपली वाटचाल केली, तशा पद्धतीने जर वागलो आपण, तर आपल्यामध्ये ती निश्चितपणे माणसाची संकल्पना येईल. अर्थात देश, अर्थात संस्कृती ही सगळं भारतामध्ये काही जगामध्ये सुद्धा निर्माण होईल. अशी संत महापुरुष होऊन गेले आपल्यामध्ये. आणि मी एवढंच म्हणेल की संतांच्या विचाराने चालणं महत्त्वाचं आहे. वाचून जर त्यानुसार आपण जर आचरण केलं नाही, त्या पद्धतीने आचरण नाही केलं, तर आपल्याला हे आपलं मन आपल्याला बरोबर सांगते की तुझा मार्ग. माणूस एवढा देवाने निर्माण केलेला जीव आहे की त्याला खरं खोटं, चांगलं वाईट हे सगळं कळते. परंतु एकदाची वृत्ती थोडीशी चुकीच्या मार्गाने जाण्याकडे कधी कधी बरेचदा होते. त्यांना जर एखाद्या महापुरुषाने किंवा मंडळींनी हे जर बोललेत तर महापुरुषांनी, तर तो विचार ते घेण्याचा प्रयत्न करत नाहीत ते, आणि सुटून जातात. करतात महापुरुष सांगतात ते ऐकतात. खूप ऐकणारी मंडळी आहे, खूप संघटना आहे, खूप प्रार्थनास्थळ आहे. परंतु आचरण हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आचारापासून पाहिलं का कोणी, शब्दाच्या बोलानं शांती नाही म्हणे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे तुम्हाला त्यांचं भजन पाठ आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मग देवाचे निकष आहेत पाहण्याचे. ते निकष जर आले तर तो माणूस समजेल, माणूस कळेल, तो माणूस होईल असं मला वाटतं. नक्कीच. तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मनी नाही भाव देवा मला पाव हे म्हणून चालणार नाही. तर त्यांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे, तरच आपण संतांच्या विचारांशी चालू शकतो असं मतही यावेळी जनार्दन पंत बोते गुरुजी यांनी व्यक्त केले आहे.